हॅलो मित्रांनो, वेलकम टू क्रिक मराठी चॅनल. नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच झाल्यापासून टीम इंडियाचा टेस्टमधला परफॉर्मन्स खूपच खराब राहिलेला आहे. राहुल द्रविडने कोचिंग सोडल्यानंतर जुलै 2024मध्ये गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच झाला आणि तेव्हापासून आतापर्यंत टीम इंडियाने 11 टेस्ट मॅचेस खेळलेल्या आहेत आणि त्या 11 टेस्ट मॅचेसपैकी 7 टेस्ट मॅचेस टीम इंडिया हरलेली आहे. फक्त 3 टेस्ट मॅचेसच इंडियाला जिंकता आलेल्या आहेत आणि एक टेस्ट मॅच आहे ती ड्रॉ झाली होती. गौतम गंभीर हेड कोच झाल्यानंतर सगळ्यात पहिली जी टेस्ट सिरीज झाली होती ती झाली होती सप्टेंबर 2024मध्ये बांगलादेश सोबत. बांगलादेश इंडियामध्ये आला होता. ती होम टेस्ट सिरीज होती. त्या सिरीजमध्ये 2 टेस्ट मॅचेस होत्या आणि दोन्ही टेस्ट मॅचेस इंडिया जिंकली होती. सुरुवात चांगली झाली होती, पण त्याच्यानंतर ऑक्टोबर 2024मध्ये जेव्हा न्यूझीलंड सोबत होम टेस्ट सिरीज झाली, न्यूझीलंड इंडियामध्ये आली होती, त्या टेस्ट सिरीजमध्ये 3 टेस्ट मॅचेस झाल्या होत्या आणि तिन्ही टेस्ट मॅचेस इंडिया हरली होती. 12 वर्षानंतर म्हणजे 2012 नंतर पहिल्यांदा इंडिया होम टेस्ट सिरीज हरली होती. न्यूझीलंडने इंडियामध्ये येऊन तिन्ही टेस्ट मॅचेस जिंकल्या होत्या. त्याच्यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये BGT म्हणजे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी झाली होती ऑस्ट्रेलियामध्ये. त्या सिरीजमध्ये 5 टेस्ट मॅचेस होत्या. पहिली टेस्ट मॅच तर इंडियाने जिंकली होती, पण त्याच्यानंतर 3 टेस्ट मॅचेस इंडिया हरला आणि एक ड्रॉ झाली आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुद्धा इंडिया हरली होती. आणि त्याच्यामुळे इंडियाला जी WTC म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची जी फायनल होती त्या फायनलमध्ये पोहोचता आलं नव्हतं. आणि आता जी इंग्लंडमध्ये टेस्ट सिरीज सुरू आहे त्या टेस्ट सिरीजमधली पहिली टेस्ट मॅच सुद्धा इंडिया हरलेला आहे. म्हणजे गौतम गंभीर हेड कोच झाल्यापासून 11 टेस्ट मॅचेस झाल्या, त्याच्यामध्ये 7 टेस्ट मॅचेस इंडिया हरलेला आहे, 3च जिंकलेला आहे आणि एक ड्रॉ झालेली आहे. गौतम गंभीरला लवकरात लवकर याच्यावर काहीतरी सोल्युशन काढावं लागणार आहे.